बंडखोरांवर उद्धव ठाकरेंनी आता कारवाईचा बडगा उगारलाय। शिवसेना ठाकरे पक्षातून बंडखोरी करून अपक्ष लढणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे। यात अनिल परबांना मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे, कारण अनिल परबांचे समर्थक चंद्रशेखर वायंगणकर यांची पक्षातून हकालपट्टी झाली। नाशिक महापालिका निवडणुकीत महिला उमेदवारांचा बोलबाला असून आज 729 उमेदवारांपैकी 334 महिला रिंगणात। यामध्ये भाजपच्या सर्वाधिक 66, शिंदे सेनेच्या 53 आणि उद्धव सेनेच्या 42 महिला उमेदवारांचा समावेश आहे। तब्बल 86 महिला अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत। जालना महापालिका निवडणुकीत भाजपनं प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला। जालन्यात भाजप संपूर्ण 65 जागा लढवतीये, त्यामुळे जालन्याचा पहिला महापौर भाजपचा व्हावा अशी प्रार्थना रावसाहेब दानवे यांनी केली। नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज भाजपनं शुभारंभ केला आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला। नाशिकमध्ये भाजप स्वबळावर 118 जागा लढवत आहे। सोलापूरमध्ये आमदार देवेंद्र कोठे यांनी मध्यरात्री शहर स्वच्छतेची पाहणी केली। सोलापूर महापालिकेच्या वतीनं एका नवीन खासगी कंपनीला शहर स्वच्छतेचा ठेका दिल्यानंतर कामाच्या गुणवत्तेची त्यांनी पाहणी केली। शहरातील रस्ते चकाचक ठेवण्याच्या सूचना यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी दिल्या। रायगड जिल्ह्यातील महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा अलिबागमध्ये सत्कार करण्यात आला। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती तसंच संस्थांचा गौरव केला। सोलापूर महापालिकेसाठी प्रचाराची लगबग सुरू झाली आहे। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रचारासाठी कंबर कसली। सोलापुरात या तिन्ही नेत्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलं। सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेणार आहेत। भारतीय जनता पक्ष हा सत्ता पिपासू असल्याची टीका जालन्यातील शिवसेना उबाठा पक्षाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी केली। जालन्यात पहिल्यांदा भाजपनं मुस्लिम मतदान मिळवण्यासाठी 4 मुस्लिम उमेदवार दिल्याचं म्हटलेलं आहे। मात्र असं असलं तरी महापालिकेत पहिला महापौर हा महाविकास आघाडीचाच बसणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीनं एकजुटीचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात 38 जागांवर मित्रपक्षच समोरासमोर आले। 122 पैकी 160 उमेदवार रिंगणात असल्यानं आघाडीमध्ये मोठी बिघाडी झाली। वंचित आणि इतर छोट्या पक्षांनीही उमेदवार दिल्यामुळे महाविकास आघाडीला मित्रपक्षांशी झुंज द्यावी लागणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपमध्ये प्रवेशाचा ओघ सुरूच आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश पार पडले। राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सुषमा तनपुरे, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंखे यांच्यासह अनेक नेत्यांनी पक्षप्रवेश केला आहे।